बिना खावा मावा पाणी दूध तुम्हाला काहीच लागणार नाही। इतक्या सोप्या पद्धतीनं घरामध्ये जे साहित्य आहे तेवढ्याच साहित्यामध्ये एकदम मस्त असे मोदक तुम्हाला आज आई करून दाखवणार आहे। आणि असे मोदक तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाला नक्की करून दाखवा आणि एकदम खुश होतील गणपती बाप्पा। तर चला मग बघूया आईची हे मोदक। नमस्कार, गणपती बाप्पा मोरया। तर सर्व प्रकारचे आपण मोदक बघितलेले आहेत। आपण बघूया मस्तपैकी असे जे दूध नाही मावा नाही पाणी नाही काय नाही एकदम खूप दिवस टिकणारे असे रव्याचे मोदक बघणार आहोत। तर बघू शकता इथं थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आईनं आणि छानपैकी तुपामध्ये टाकून भाजून घेतलेले आहेत। अख्खेच भाजून घ्या, पुन्हा पुढे गेल्यानंतर तुम्हाला कळेल की ह्याचं काय व्हायचं आहे ते। तर ते आपण अख्खेच भाजून घ्यायचे असे छान। आता हे भाजलेले आहेत, आपण आता आई काढून घेतलेली आहे। हे घेऊया आता आपण ह्याच तुपामध्ये, जर जास्त नसेल तर थोडंसं तूप टाकून रवा टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये रवा टाकून घेत आहे छान। आता त्या तुपामध्ये आपण थोडंसं तूप दुसरं ॲड केलेलं आहे। फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तूप म्हणून तुम्हाला घट्ट दिसला असेल। आणि याच्यामध्ये आता रवा छान भाजून घेते आई। हे बघा अशा प्रकारे छान आईनं भाजून घेतलेला आहे। त्याला आणखी भाजतच आहे म्हणलं तर त्याचा कलरही बदलू द्यायचा नाही आणि छान भाजून घ्यायचा। हे बघा अशा प्रकारे त्या वाटीनं सपाट वाटी रवा घेतलेला आहे। तुम्ही सुद्धा मला नक्की सांगा की गणपती बाप्पा आलेले आहेत, मग तुम्ही घरच्या गणपती बाप्पांना आपल्या गल्लीतल्या गणपती बाप्पांना कोणत्या कोणत्या प्रकारचे करून नेला ते सुद्धा सांगा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की। असं छान आईनं भाजून घेतलेलं आहे बघा। बघा अशा प्रकारे असं छान फुलत आहे रवा। छान भरपूर तुपामध्ये भाजून घेतलेला आहे रवा। आता आई जशा प्रकारे करत आहे ना तसंच करा बघा तुम्ही। किती छान पद्धतीने आईने साखर सुद्धा त्याच्यामध्येच टाकून घेतलेली आहे। रवा जे कोरडा रवा आहे ना त्याच्यामध्येच आपण जे भाजत आहोत ना त्याच्यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे बघा। बघू शकता तुम्ही गॅस बंद आहे आणि त्या गरम गरम रव्यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे। हे स्टेप स्किप करू नका, असंच केलं तरच हे बरोबर होते। काही जण म्हणतील आता कसं साखर टाकायची, गरम रवा आहे पातळ होईल, होणार नाही। आता असं टाकून साखर झाकण लावून ठेवून टाका थोडं वेळ। ती बघा थोड्या वेळानं तुम्हाला मी दाखवते काय होईल ते। आपण जे हे रवा साखर मस्त भाजून घेतलेलं आहे ना ते छान थंड झालेलं आहे, असं हात लावू देत आहे। आणि हे बघा हे काजू बदाम सुद्धा छान आता थंड झालेले आहेत। ह्याला आपण मिक्सरमध्ये घालून पहिले आपण जी साधंसं ओबडधोबड करून घेऊया। तुम्हाला कापू वाटलं तर तुम्ही कापू शकता, पण मी चांगलं ओबडधोबड करून घेणार आहे। फक्त आता हे रवा आणि साखर जे भाजलेलं आहे आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊया आणि छान वाटून घेऊया। आता एक भागामध्ये झालं, एक भागामध्ये नाही तर दोन भागामध्ये वाटू शकता तुम्ही। बघा विलायची छानपैकी तोडून घेतलेली आहे सोलून। आता आपण ती पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण दुसरा घाणा करून घेत आहोत। दूध पावडर सुद्धा टाकत आहे आई त्याच्यामध्ये, म्हणजे मिल्क पावडर। आमच्याकडे दूध पावडर म्हणतात म्हणून मी दूध पावडर म्हणलेलं आहे। मिल्क पावडर पूर्ण असं छानपैकी सगळं एकाच जागी टाकून मग पुन्हा दोन्ही पण एका जागी करून मिक्स केलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड करायचं आपण, थंडच आहे। थोडंसं तूप घातलं ना त्याला छान बॉन्डिंग येते। इथं आता मस्त आपलं सारण तयार झालेलं आहे आणि आपण आता ह्याला काढून घेऊया छानपैकी। आता किती छान एकदम मस्त झालेला आहे ना। काही कशाचं तुम्ही बघितलं असेल ना, पाणी ना दूध ना मावा ना खवा काही घातलेलं नाही, तर एकदम मस्त झालेलं आहे आता हे सारण। आणि तुम्ही बघू शकता आता ह्याचा आपण छानपैकी मोदक करून घेऊया। जर दिवाळी आलेली असली ना तर असे लाडू बनवा तुम्ही, का तर तुम्हाला बिना पाकाचे पाक केलं ना खूप नवीन मुलींना सुधरत नाही, तर असं बिना पाकाचं ह्याचा लाडू सुद्धा बनवू शकतो। आता आपण मोदक करणार आहोत। असं छान पद्धतीने एकदम मस्त मोदक होत आहेत। मी मोदक आईची दाखवते तुम्हाला। हे बघा किती सुंदर मोदक होत आहेत। अशा पद्धतीने हे असं घ्यायचं आणि छान दाबून दाबून भरायचं। बघू शकता किती सुंदर मस्त मोदक आहेत। ह्याच्यामध्ये दूध पाणी राहत नाही त्यामुळे दाबून दाबून भरायचं। मस्त सुक्क सुक्क झालेलं आहे एकदम मस्त। आणि तुम्ही जर झालं तर ह्याचं लाडू सुद्धा बांधू शकता। हे बघा अशी छान मोदक। आता मग आम्ही असे सर्व मोदक करून घेतो छानपैकी। कसे झाले आहेत मग मोदक सांगा नक्की। आता गणपती बाप्पाला ठेवून घेऊ। बघू शकता आईने किती सारे मोदक करून घेतलेले आहेत।
आणि खूप कष्ट राहते. कोणती बी एक रेसिपी बनवायला इतकं कष्ट लागतंय तुम्हाला मी सांगू शकत नाही. ज्यांनी रेसिपी बनवतात, जे आपले कंटेंट क्रिएटर आहेत, जे पण यूट्यूबर आहेत, ताई आपल्या, दादा राहू द्या, कोणी राहू द्या, त्यांना काहीही बनवायला खूप कष्ट लागते. एडिटिंगपासून तर शूटिंगपासून सगळं खूप कष्ट राहते. त्यामुळे प्लीज मागे पुढे न बघता एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करत जावा. आणि हे काही फ्री राहतं, याला काही बिलकुल पैसे लागत नाहीत, काही नाही, फ्री राहते. आणि आता तर एक हाईपसुद्धा निघालेला आहे, त्या हाईप्सला सुद्धा हाईप करत जावा. मला तर ते आपल्याला एकदम वरीमध्ये नेऊन सोडते. काही होत नाही, सगळं फ्री राहते. मी सुद्धा कुणाची व्हिडिओ बघितले तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करते. सगळ्यांना करत. अशा प्रकारे हे बघा खूप सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत. आणि तुम्हाला सुद्धा कशी वाटली मला नक्की सांगा. आणि गणपती बाप्पाला तर आमच्या खूप आवडणार आहेत. तुम्हालाही आवडले का सांगा. आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आणि तुम्ही सुद्धा असे मस्त मोदक बिना मावा खावाचे एकदम छान असे मोदक बनवा. खूप छान, जिभेवर ठेवलं तर विरघळतील असे मोदक आहेत. नक्की करा. गणपती बाप्पा मोरया.